होळी हा सण भारतभर अगदी धूमधडाक्यात आणि जल्लोषाने साजरा केला जातो। हा सण चांगल्याच्या विजयाचे आणि वाईटाच्या नाशाचे प्रतीक आहे। या सणामध्ये विविध कथा जडलेल्या आहेत, पण अगदी प्रसिद्ध अशी कथा म्हणजे श्री भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप यांची आहे। हिरण्यकश्यप हा असुरी राक्षस होता, त्याने देवावरतीही विजय मिळवला, त्यामुळे तो स्वतःला देव समजू लागला आणि प्रत्येकाला सक्ती करू लागला की माझीच पूजा करा। पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हे श्री विष्णूचे भक्त होते आणि त्या कारणामुळे हे काही त्याला सहन झाले नाही। विविध प्रकारचा छळ करायला घेतला। हिरण्यकश्यपला एक बहीण होती, तिचं नाव होलिका। बरं, होलिकेला एक वरदान मिळालं होतं, तिच्याकडे अग्निविरोधक एक शाल होती, त्यामुळे तिला अग्नी काहीही करू शकणार नाही। त्यामुळे हिरण्यकश्यपने बहिणीच्या मदतीने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला, पण श्रीहरीच्या कृपेमुळे भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही, पण त्या अग्नीमध्ये होलिका मात्र जळून खाक झाली। यामध्ये आपल्याला असं शिकायला मिळाले, सत्याचा नेहमी विजय होतो आणि अहंकाराचा नाश होतो। त्यामुळे आपले जेवढे सण समारंभ आहेत थाटामाटात साजरे केले पाहिजेत।